नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा जी केस आहे, पेसा क्षेत्रावरती जी केस सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तर त्याचं अपडेटसाठी खूप सारे विद्यार्थी काय करतात, की मेसेज करून विचारत आहेत, फोन करून विचारतात, की एक्झॅक्टली काय स्टेटस आहे ते. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला केस स्टेटस दाखविला. पहिल्यांदा स्टेटस दाखविला आणि ते कधीपर्यंत लागेल, निकाल किंवा पुढची तारीख, त्याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हे याच्यावरती वेबसाईटवरती गेल्यानंतर केस स्टेटसवर गेलं. पेटिशनर पार्टीचं नाव आहे सामाजिक विकास प्रबोधिनी 2023 ची आहे केस ही आणि ही पेंडिंग केस आहे. हे सर्च केलं मी. सर्च केल्याने एक रिझल्ट येईल. तुम्हाला दाखवतो मी काय होतंय ते. हां, इथं गेलो. त्याच्यानुसार जर बघितलं तर इथं प्रेझेंट ऑर लास्ट लिस्टेड जी होती शेवटची तारीख ती होती 10/11/2023. त्याच्यानंतर बघा, की इथं जे बघायला तुम्हाला एक डेट येतात. इथं काय करते, की तुम्हाला एक डेट येतं. तर इथं तुम्हाला पुढची तारीख जी असेल ती काय करते, की देण्यात येते. पुढची तारीख जी असते ती देण्यात येते. दरवेळेस ही कॉम्प्युटर जनरेटेड होते. आत्तापर्यंत म्हणजे 10 नोव्हेंबर 2023 वरून एकदाही हिअरिंग झालेली नाही. लक्षात घ्या, एकदाही हिअरिंग झालेली नाही. आता याच्यापुढे जी आहे, आज आहे 26 मे आहे. आता पुढची तारीख कोणती आहे, हे पण इथं मेन्शन नाही केलं. आता ते का मेन्शन नाही केलं ते तुम्हाला सांगेल मी. सगळ्यात पहिले तुम्ही इथं गेल्यानंतरनं काय करायला लागेल तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. इथे आता तुम्ही जर पाहिलं, तर इथं ॲक्चुअली काय केलं, की नोटीस आहे, ही नोटीस दाखवेल. तर याच्यामध्ये असं सांगितलं, की व्हॅकेशन बेंच जे आहे, व्हॅकेशन बेंच जे आहे, तर त्याच्यामुळे काय केलं, की 29 आणि 30 तारखेची हिअरिंग जी आहे, त्याची काय केलं, की लिस्ट आलेली आहे. 29 आणि 30 मध्ये बघूयात आपण आहे का? ची काही केसही नाही आहे. म्हणजे 29 आणि 30ला नाही आहे. तुम्ही जर पाहिला तर इथे व्हॅकेशन बेंचेस लिहिलेले आहेत. म्हणजे की सुप्रीम कोर्ट व्हॅकेशनवरती आहे. तर इथं बघू शकता मे 20 पासून जे व्हॅकेशन आहे ते 7 जुलैपर्यंत व्हॅकेशन राहणार आहे. कधी? 7 जुलैपर्यंत. आणि याच्यामध्ये व्हॅकेशन बेंचेस असतात आणि ते काय करतात की हिअरिंग घेत असतात. ओके व्हॅकेशन काय करतात की व्हॅकेशन बेंचेस असतात आणि त्या काही-काही छोट्या-मोठ्या हिअरिंग काय करतात की घेत असतात. तर याच्यामध्ये जर हिअरिंग झाली तर ठीक, नाहीतर आपल्याला काय करायला लागेल 7 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लक्षात घ्या 7 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या महिन्यात तर काही नाही, पुढच्या महिन्यात कधी झाली तर हिअरिंग ठीक, नाहीतर मग 7 जुलै नंतरनंच काय होणार की सुप्रीम कोर्ट सुरू होणार आहे. त्यामुळं आपल्याला तिथपर्यंत वाट बघणे आवश्यक आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.